माझं नाव आहे रितेश मानानी आणि मी इथं योगेश्वरी फिजिक्स आणि केमिस्ट्री क्लास जे आपल्या अंबाजोगाईमध्ये आनंद नगरला स्थित आहे तिथं मी केमिस्ट्री सब्जेक्ट घेतोय। ठीक, आमच्या इथं फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्हीही सब्जेक्टची आम्ही इथं तयारी मुलांकडून करून घेतोय। तर आमच्या इथं नीट आणि जेई या सब्जेक्ट या विषयाबद्दल या एंट्रन्स एक्झाम बद्दल आम्ही इथं काय तयारी करून घेत आहे मुलांची। तर आता सर्वांना माहितीच आहे लॉकडाऊनच्या काळामुळे यावेळेस गव्हर्नमेंटने काय केलंय की 10वीच्या परीक्षा रद्द करून टाकली आहे। तर 10वीच्या परीक्षा रद्द केल्यामुळे काय झालंय की आता पोरांकडे राहिलं काय तर पोरांकडे राहिलेलं सर्वात इम्पॉर्टंट आहे ते टाइम। आता त्या टाइमचा उपयोग ते त्यांनी कसा करावा तर आम्ही त्यांच्यासाठी बिझी शेड्यूल म्हणून आम्ही आता 11वीच्या बॅचेस जे आहेत ते चालू करत आहे फिजिक्स आणि केमिस्ट्रीच्या। तर आमच्या इथे योगेश्वरी फिजिक्स आणि केमिस्ट्री क्लासमध्ये आम्ही मे महिन्यामध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये आम्ही केमिस्ट्री आणि फिजिक्सचे क्लासेस जे आहेत ते स्टार्ट करत आहेत। ते पूर्ण आम्ही बेसिक फंड्यापासून स्टार्ट करणार आहोत, कारण की 10वी मध्ये पोरांनी प्रॉपर तरीकेने त्यांनी शिक्षण झालं आहे, म्हणजे त्यांचं शिक्षण व्यवस्थित झालं आहे, त्यांना व्यवस्थित सब्जेक्टचं नॉलेज भेटलं आहे की नाही भेटलं आहे या संदर्भात आम्हाला त्यांचा टेस्ट करावा लागणार। म्हणजे त्यांचं एज्युकेशन प्रॉपर तरीकेने होत आहे का, 10वीचं त्यांना पूर्णपणे त्यांना माहिती झालेली आहे का, प्रत्येक सब्जेक्टामध्ये त्यांचं नॉलेज आहे का या संदर्भात आम्ही काय करणार आहोत बेसिक फंड्यापासून त्यांचं सब्जेक्ट जे आहे चालू करणार आहे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं। तर आम्ही इथं बेसिक पासून चालू करू, पहिले 10वीचं थोडंसं आम्ही त्यांना शिकू, नंतर पुढे जाऊन 11वी मध्ये त्यांना टच लेवल मध्ये आम्ही घेऊन जाऊ। तर याच्यासाठी काय केलेलं आहे की आता हा जो व्हिडिओ लेक्चर मी तुमच्यासाठी बनवत आहे या व्हिडिओ लेक्चर मध्ये पूर्ण माहिती तुम्हाला आम्ही योगेश्वरी फिजिक्स क्लासेस, फिजिक्स आणि केमिस्ट्री क्लासेस आणि सोबत आम्ही योगेश्वरी फाउंडेशन क्लासेस यांचा पण आम्ही याच लॉकडाऊनच्या काळामध्ये सुरुवात करत आहोत। तर याच्यामध्ये कारण काय आहे योगेश्वरी फाउंडेशन क्लासेसचा, कारण की मुलं जे आहेत 8वी 9वी 10वी मध्ये शाळेमध्ये शिकत आहेत त्यांचे बेसिक फंडे जे आहेत ते पूर्णपणे काय अस्तव्यस्त झालेले आहे। पूर्णपणे त्यांचं बेसिक फंड्यांचे कसे आहे की त्यांना एकही सायन्सच्या सब्जेक्ट मध्ये प्रॉपर तरीकेचं गाईडलाईन नाही मिळालं आहे। त्यामुळे आम्ही काय करत आहे की योगेश्वरी फाउंडेशन क्लासेसचा पण इथं लॉकडाऊनच्या नंतर या लॉकडाऊनच्या काळामध्ये म्हणा आम्ही त्याची सुरुवात करत आहोत। तर याच्यामध्ये काय असणार आहे की सर्व पोरांना जे पण 8वी आणि 9वी आणि 10वी मध्ये शिकत आहेत त्या पोरांसाठी फाउंडेशन क्लासेस जे आहेत ते स्पेशली ऑलिम्पियाड लेवल मध्ये आम्ही घेऊन जाऊ। आणि त्या ऑलिम्पियाड क्लासेससाठी ऑलिम्पियाडची तयारी म्हणजे काय एंट्रन्सची तयारी, कारण की ऑलिम्पियाडची लेवलची अगर आम्ही तयारी त्यांच्याकडून करून घेऊ तर तो विद्यार्थी नीट आणि जेई सारख्या एक्झाम मध्ये पण प्रिपेअर होत आहे। आणि तुम्हाला मी खरं सांगितो की ऑलिम्पियाड जे आहे एंट्रन्स एक्झाम जे ऑलिम्पियाड आम्ही घेत आहे त्या ऑलिम्पियाडचे रिझल्टचा इम्पॅक्ट तुमच्या पोरांच्या फ्युचरमध्ये खूप पडतो। तर तुम्ही हे लाईटली नका घेऊ की ऑलिम्पियाडचं काही महत्त्व नाहीये। ऑलिम्पियाडमध्ये NTSC तुम्ही ऐकलं असाल, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन, या नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशनचं गव्हर्नमेंट स्वतः कंडक्ट करते आणि गव्हर्नमेंट स्वतः त्याला मुलांना स्कॉलरशिप पण प्रोव्हाइड करते जे त्यांचे रँक होल्डर असतात। तर हे स्कॉलरशिप म्हणजे काय, त्यांच्या मागे लागणारा त्यांचा टॅग NTSCचा, आणि हे समोर जाऊन तुम्हाला एज्युकेशन मध्ये खूप मदत करणार आहे। कारण की जितका मुलगा शिकत नाही, अब्दुल कलाम म्हणतात ना की बा एज्युकेशन खूप महत्वाचं असते, त्या एज्युकेशन मधून माणूस जो आहे एक नवीन तरीकेच्या नवीन दिशेनं जात असतो। त्यामुळे आम्ही मुलांना काय देणार आहे, एक नवीन दिशा देणार आहे, एक नवीन त्यांना मार्गदर्शन देऊन त्यांची एक लाईन जी आहे जे अस्तव्यस्त झालेली आहे एज्युकेशन मुळे त्यांना आम्ही त्यांचं चांगल्यापणे गायडन्स देऊन त्यांना पूर्णपणे माहिती आणि सॅटिस्फाईड करून पॅरेंट्सला सुद्धा आणि मुलांना सुद्धा यासाठी आम्ही काय केलेलं आहे हे फाउंडेशन आणि सोबत योगेश्वरी फिजिक्स आणि केमिस्ट्री क्लासेसची सुरुवात करत आहोत। तर तुमच्याकडे अगर कोणी लहान 8वी आणि 9वी आणि 10वी मध्ये कोणी शिकत असाल तर तुम्ही त्या पॅरेंट्सला पण सांगा की योगेश्वरी फाउंडेशन क्लासेस पण आपण अंबाजोगाईमध्ये सुरू करत आहोत पुढच्या महिन्यामध्ये। तर त्याची पण माहिती तुम्हाला आमच्या स्क्रीनवर पूर्णपणे भेटून जाणार आहे। ठीक, आणि या व्हिडिओच्या एंड मध्ये पण तुम्हाला आमचे जे बॅनर्स आहेत किंवा आमचे जे पोस्टर आहेत ते पण तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत आम्ही दाखवू। त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल तुम्हाला दिसणार आहे की योगेश्वरी फाउंडेशन क्लासेस मध्ये कोणते कोणते विषय निवडलेले आहेत, तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो। ठीक, तर आता मी योगेश्वरी फाउंडेशन क्लासेसचा नंतर बोलणार, अगोदर मी बोलतोय योगेश्वरी फिजिक्स आणि केमिस्ट्री क्लासेस बद्दल। माझं नाव तुम्हाला सर्वांना सांगितलंय, पुन्हा एकदा सांगितलं इच्छितो, माझं नाव आहे रितेश मानानी आणि मी केमिस्ट्री सब्जेक्ट जे आहे घेत आहे। माझा एक्सपिरियन्स LN इन्स्टिट्यूट मध्ये झालेला आहे, लगभग 7 वर्षाचा आहे, आणि आता मी
योगेश्वरीमध्ये जॉईन झालेलो आहे आणि इथल्या मुलांना गायडन्स करत आहे नीट आणि जेईच्या प्रिपरेशनसाठी. ठीक आहे, तर आता वेळ न जास्त घालवता मी माझ्या सब्जेक्टवर घेऊन जात आहे. तर बघा आता केमिस्ट्री जो आहे हा आपला 11वी आणि 12वी दोन्हीही क्लासमध्ये हा सब्जेक्ट जो आहे महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे मी सांगतो की नीट असो किंवा ते जेई का असो ना, दोघांमध्ये केमिस्ट्रीचा इन्व्हॉल्वमेंट सर्वात महत्वाचा आहे. तुम्ही ते महत्वाचं द्या की नका देऊ, पण मी तुम्हाला सांगत आहे कारण की मी स्वतः एक केमिकल इंजिनियर आहे, त्यामुळे मला पूर्ण माहिती आहे की केमिकल इंजिनिअरिंग मध्ये केमिस्ट्रीचा किती इम्पॉर्टंट रोल आहे. मेकॅनिकल असो की इलेक्ट्रिकल असो किंवा मेडिकल मध्ये जाणारा विद्यार्थी का असो, सर्वांना केमिस्ट्री शिकणं अतिशय आवश्यक आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे की केमिस्ट्री म्हणजे काय, संपूर्ण बेसिक माहिती. तुम्हाला माहित आहे जे पण न्यूक्लियर्स वगैरे असतात, जे बॉम्ब्स वगैरे तुम्ही बघता न्यूज वगैरे मध्ये की भाई इथं बॉम्ब फोडला आहे, तिथे हे केलेलं आहे, हे सर्व कशामुळे आहे की ज्यांच्याकडे केमिस्ट्रीचं पूर्ण नॉलेज आहे ना, ते कसे आहे की यांच्यामध्ये प्रत्येकाची त्यांना माहिती राहते. तर हा काय एक सायंटिस्टच आहे. तुम्ही कुठेही जा, इस्रो, DRDO, प्रत्येकामध्ये केमिकल इंजिनिअरिंग म्हणा किंवा केमिस्ट्रीचा हा पार्ट म्हणा येतो, इन्व्हॉल्वमेंट आहेच आहे. आणि हा इथंच नाही, येणाऱ्या फ्युचर लाईफ मध्ये पण तुम्हाला कामी पडणार आहे, कारण की पुढे जाऊन तुमचं पण लग्न होणार, तुमचे पण मुलं होणार, तुम्हाला पण त्यांना सायन्सच्या सब्जेक्ट बद्दल काय माहिती द्यावं लागणार. बरोबर आहे. तर यासाठी मी सांगत आहे की केमिस्ट्री हा जो आहे चांगला सब्जेक्ट पण आहे, बोरिंग बिलकुल पण नाही आहे, एकदम मजेदार सब्जेक्ट आहे. तुम्ही इंटरेस्ट घेतला तर या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला कोणीही 180 पैकी कमी मार्क येऊ देणार नाही, मी हे तुम्हाला गॅरंटी देतोय. आता तुम्ही बघा की आपण या केमिस्ट्री मध्ये काय शिकणार आहे. केमिस्ट्री मध्ये शिकणार आहे आपण 3 पार्ट, फिजिकल, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक. किती? फिजिकल, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक, हे 3 पार्ट आम्ही शिकणार आहोत कशामध्ये, केमिस्ट्री मध्ये. आता हा केमिस्ट्री 11वी आणि 12वी दोघांमध्ये अवेलेबल आहे. बरोबर आहे. आता केमिस्ट्री जे आहे ते फिजिकल, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक मध्ये जे सेपरेट आउट आपण केलेले आहे, तर याच्यामध्ये आपल्याला शिकायचं काय, नीट मध्ये आणि जेई मध्ये कोणत्या पार्टला किती इम्पॉर्टंट आहे हे पण आपल्याला महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघा की फिजिकल जे आहे, तर फिजिकल केमिस्ट्री मध्ये आपल्याला थिअरी जे आहे, जे सायंटिस्टनी जे पण थिअरी रचली आहे, जे पण त्यांना आपल्याला माहिती दिली आहे ते माहिती घेणं आणि त्याच्यावर आपल्याला न्यूमेरिकल जे त्याने बनवलेले आहे ते न्यूमेरिकल सॉल्व्ह करणं, हे आपलं काम असते फिजिकल केमिस्ट्री मध्ये. म्हणजे फिजिकल केमिस्ट्री म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी बद्दल बोलताय. ठीक आहे. तर फिजिकल प्रॉपर्टी मध्ये तुम्ही बघा टेम्परेचर येतो, प्रेशर पण येतो. ठीक आहे. तर हे सर्व काय एक्झाम्पल्स आहेत फिजिकल केमिस्ट्री बद्दल. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे टॉपिक भेटणार आहेत ना, ते आपल्याला किती भेटणार आहे फिजिकल केमिस्ट्री मध्ये, निवड 8 टॉपिक तुम्हाला भेटणार आहे. पण त्याच्यामध्ये पण महत्वाचे काही टॉपिक आहेत जे तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री मध्ये नीट आणि जेई साठी काय फोकस करावं लागणार. म्हणजे पूर्ण मी नाही सांगत आहे, महत्वाचे टॉपिकच तुम्हाला याच्यामध्ये निवडून मी सांगेन की कोणत्या टॉपिकवर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. बरोबर. आणि आपण बात करू होतो इनऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक म्हणजे काय, केमिस्ट्रीचा हार्ट. काय हा केमिस्ट्रीचा हार्ट आहे, कारण की या इनऑर्गॅनिक मध्ये जिथपर्यंत तुम्हाला नॉलेज नाहीये केमिस्ट्रीचा, तिथपर्यंत हा इनऑर्गॅनिक तुम्हाला केमिस्ट्री समजूच देणार नाही. का? कारण की इनऑर्गॅनिक हा असा पार्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला केमिकल बॉन्डिंग आणि पिरियोडिक टेबल हे 2 महत्वाचे विषय तुम्हाला या इनऑर्गॅनिक मध्ये शिकावं लागते. आणि त्या इनऑर्गॅनिकचा सब्जेक्टचा नॉलेज तुम्हाला आला म्हणजे तुम्हाला केमिस्ट्रीचा नॉलेज आला, हे तुम्ही कळून घ्या. ठीक. तर याच्यामध्ये पण तुम्हाला थिअरी आणि काही एक्सेप्शन केसेस पण असतात, कारण की याच्या केमिस्ट्री म्हटलं ना तर एक्सेप्शन केसेस याच्यामध्ये भरभरून भरलेले आहेत. ठीक आहे. तर याची थिअरी तुम्हाला अगोदर बघावं लागेल आणि त्या थिअरी मध्ये काय एक्सेप्शन केसेस त्या सायंटिस्टने ठेवलेले आहेत हे पण तुम्हाला बघावं लागेल. कारण की बघा प्रत्येकचे ड्रॉबॅक पण असतात. थिअरी हर एक सायंटिस्ट आपलं काय ठेवतो, पण त्या थिअरीच्या मागे जेव्हा पुढचा रिसर्च करतो तर त्याच्यामध्ये ड्रॉबॅक पण येतात. तर केमिस्ट्री पण असाच आहे की थिअरी मध्ये प्रत्येकाला तुम्हाला एक्सेप्शन केसेस किंवा ड्रॉबॅक भेटणारच भेटणार. बरोबर. तर याच्यामध्ये पण आपण इनऑर्गॅनिक सब्जेक्ट मध्ये पण निवड 1 ते 10 टॉपिक जे आहेत ते आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीला. ठीक. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री अगर बघितली तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे नीटच्या पोरांसाठी सर्वात महत्वाचा टॉपिक आहे, कारण की ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये तुम्हाला एवढे सारे रिएक्शन भेटणार आहे, ते रिएक्शन तुम्हाला समोर जाऊन ऑर्गॅनिकचं मेडिकल मध्ये तुम्हाला कामी पडणारच आहे, याची गॅरंटी मी स्वतः तुम्हाला देतोय. कारण की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा सर्वात इन्व्हॉल्वमेंट जे आहे ना ते तुम्हाला लॅब मध्ये भेटणार आहे आणि सर्वात जास्त तुम्हाला मेडिकलच्या फील्ड मध्ये भेटणार आहे. तर हा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलं ना तर हा केमिस्ट्रीचा सर्वात नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला
वेगवेगळ्या टाईपच्या रिएक्शन जे आपण सायंटिस्टने ते रिएक्शन ठेवले असेल ते रिएक्शन तुम्हाला याच्यामध्ये बघावं लागेल आणि त्या रिएक्शन मध्ये जे पण तुम्ही रिएक्शन बघत आहे त्यांचं मेकॅनिझम कसं आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये शिकावं लागेल. तर ऑर्गॅनिक म्हणजे काय हा बेसिक फंड आहे. याच्यामध्ये तुम्हाला निवड रिएक्शन आणि त्यांचे मेकॅनिझम हेच दोन तुम्हाला भेटणार आहे याच्यामध्ये. आणि तुम्ही थेरी तर बघणारच आहे त्यांच्या प्रॉपर्टी पण बघणारच आहे पण याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय आहे तुम्हाला रिएक्शन. तुम्ही कोणताही क्वेश्चन बघून घ्या तुम्हाला क्वेश्चन मध्ये तुम्हाला फक्त रिएक्शन ऑर्गॅनिकचे विचारले दिसतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये ऑर्गॅनिक मध्ये तुम्हाला रिएक्शन आणि त्यांचे मेकॅनिझम वर सर्वात जास्त भर द्यायचे आहे. बरोबर. तर हे टॉपिक पण तुम्हाला निवड 11 ते 12 टॉपिक्स आहेत. मी म्हणतोय 8च टॉपिक त्याच्यामध्ये काय आहे महत्त्वाचे आहेत. मी टॉपिकचे डिव्हिजन केलेले आहेत पण याच्यामध्ये 8च टॉपिक जे आहेत ते महत्त्वाचे आहेत ऑर्गॅनिक मध्ये. ठीक. तर आता हे फिजिकल, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक हे केमिस्ट्रीचे तुम्ही 3 पार्ट बघितले आहेत. बरोबर. तर यामध्ये काय आहे की फिजिकल केमिस्ट्री म्हणजे काय न्यूमेरिकल पॅरामीटर. फिजिकल केमिस्ट्रीला अगर तुम्हाला समजत आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय राहते फक्त न्यूमेरिकल्स आणि इनऑर्गॅनिक म्हणजे काय ज्याच्यामध्ये फक्त थेरी राहते. थेरी म्हणजे काय की भाई केमिस्ट्री कोण घेतलंय सायंटिस्टनी काय काय त्याच्यामध्ये टॉपिक घेतले पिरियोडिक टेबल म्हणजे काय केमिकल बॉन्डिंग म्हणजे काय ते एवढं मोठं पिरियोडिक टेबल जेव्हा बनवलं त्याच्यामध्ये ते एलिमेंट आले कुठून ते सर्वांची जानकारी तुम्हाला कुठं भेटणार माहिती याच्यामध्ये भेटणार इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे रट्टाफिकेशनचा टॉपिक म्हटला ना तर हा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तुम्हाला रट्टाफिकेशन मध्ये तर कोणी मागं टाकूनच शकणार कारण की तुम्ही 8वी 9वी 10वी शाळेमध्ये रट्टाफिकेशन रट्टा मार बरोबर की याच्यामध्ये पण तुम्हाला हे काय ते रट्टाफिकेशन तर तुम्हाला इथं काय येणार महत्वाचं कामी येणार. बरोबर. पण मी सांगतो मित्रा इथं ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मध्ये तुम्ही अगर रट्टा मारणं सोडून द्या आणि त्याची फक्त तुम्ही नॉलेज घ्या किंवा हा नॉलेज आपल्याला पुढच्या मध्ये कामी येणार आहे तर हा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री तुम्हाला खूप समोर घेऊन जाणार. तुम्ही सायंटिस्ट पण होऊ शकणार एवढे मोठे सायंटिस्ट की नेक्स्ट अब्दुल कलाम नंतर तुमचंच नाव येणार. तर असं काहीतरी करून बघा तुम्ही. ठीक. तर हे केमिस्ट्रीचे तुम्हाला 3 पार्ट जे आहेत ते शिकायला भेटत आहेत. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलं तर मी तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री सांगतो की इनऑर्गॅनिक म्हणजे काय जमिनीमधून जे आपण मिनरल्स काढतो ना त्याच्याबद्दल माहिती काढणे तो आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय ॲनिमल्स आणि प्लांट्स त्याच्यामधून आपण काय काय ऑब्टेन करताय केमिकल पदार्थ किंवा केमिकल सबस्टन्स त्याच्याबद्दल पूर्ण माहिती कोण देत आहे ऑर्गॅनिक. तर त्याच्यामध्ये निवड रिएक्शन थेरी रिएक्शन मेकॅनिझम हेच तुम्हाला भेटणार आहे पूर्ण केमिस्ट्रीमध्ये. तर हा केमिस्ट्रीचा महत्त्वाचे 3 पार्ट आहेत जे तुम्हाला मी आता सांगितलेले आहेत. तर याच्यामध्ये मी काय करणार आहे आजचा एक छोटासा डेमो लेक्चर जो आहे पुढच्या माझ्या लेक्चरमध्ये तुम्हाला भेटणार आहे तो कशाबद्दल फिजिकल केमिस्ट्रीमध्ये. आणि फिजिकल केमिस्ट्रीमध्ये मी टॉपिक निवडला आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर जो तुमचा 11वीचा पहिला पार्ट आहे. ठीक. तर चला मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये तुम्ही तयार राहा. मी तुम्हाला एक सॅम्पल व्हिडिओ लेक्चर म्हणून माझं पाठवत आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर बद्दल. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही समोर फॉरवर्ड करा. आमच्या योगेश्वरी फिजिक्स आणि केमिस्ट्री क्लासेस जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्यांची माहिती प्रत्येक पालकाला तुम्ही द्या तुमच्या फ्रेंड सर्कलला द्या कारण की एज्युकेशन प्रत्येक मुलांचा अधिकार आहे त्यांना प्रॉपर भेटलाच पाहिजे. यासाठी आम्ही इथं टीचर काय त्यांच्यासाठी मेहनत करत आहोत त्यांच्यासाठी उभे आहोत. तर सर्वांना माझ्याकडून धन्यवाद. तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी खूप आभार. धन्यवाद. मित्रांनो मेरा नाम है बेटा रितेश मालानी और मैं यहाँ पे योगेश्वरी फिजिक्स एंड केमिस्ट्री क्लास में केमिस्ट्री सब्जेक्ट जो है हैंडल करता हूँ. तो सभी दोस्तों को मेरा बहुत बहुत प्यार और बहुत बहुत नमस्कार. इस लॉकडाउन के पीरियड में आप सभी स्टूडेंट जो है वो काफी परेशान हो चुके हैं. पहले तो ये परेशान हो चुके हैं कि भाई 10वीं की एग्जाम होगी या नहीं होगी. तो आप लोग अब खुश हो गए हो कि 10वीं की एग्जाम तो कैंसिल हो गई है. बराबर है. पर बेटा 10वीं की एग्जाम कैंसिल करना मतलब ये हमारे लिए एक सबसे बड़ा ड्रॉबैक है. क्यों? क्योंकि आगे चल के हमारा एजुकेशन पॉइंट ऑफ व्यू कितना हमें अच्छा है हमें कितना नॉलेज मिला हुआ है ये कहाँ से पता चलता है जब हम लोग उसके ऊपर एग्जाम देते हैं. पर कोई बात नहीं. अब भाई हमारे पास क्या है एंट्रेंस एग्जाम की तैयारी हमें करनी है क्योंकि हमारा लक्ष्य क्या है कि हमें नीट या जेईई या फिर जो भी एंट्रेंस एग्जाम में आपको जाना हो उस एंट्रेंस एग्जाम की आपको क्या करनी है तैयारी करनी है. तो चलो हम लोग अभी स्टार्ट करते हैं. मैंने एक छोटा सा सैंपल वीडियो लेक्चर्स आप लोगों के लिए बनाया जो 10वीं से 11वीं में मूव कर रहे हैं. ठीक. तो 11वीं का जो मेरा टॉपिक है जो मैंने आपको लेक्चर में बताया था जिसका नाम क्या है बेटा एटॉमिक स्ट्रक्चर.
आप सभी को पता है बेटा कि एटॉमिक स्ट्रक्चर आप लोग को क्लास 9 में भी पढ़ने के लिए मिला हुआ है। ये एटॉमिक स्ट्रक्चर में एटम का काम है क्या, तो एटम क्या होता है इसके बारे में हम लोग को जानकारी लेनी है, क्योंकि 9th स्टैंडर्ड में हम लोग जब एटम्स के बारे में पढ़ते थे तो पूरी जानकारी हमें एटम्स में नहीं मिलती थी। हम सिर्फ डायरेक्ट चीजें हमें मिल जाती थी कि भाई एटम ये होता है, उसके अंदर इलेक्ट्रॉन होते हैं, प्रोटॉन होते हैं, न्यूट्रॉन होते हैं, ये चीजें हम लोग को वहां पे बताई जाती है। पर बेटा इसके पीछे की थ्योरी बहुत बड़ी है। सबसे पहले हाथ जो था ना इसके अंदर वो था हमारा फिलोसोफर्स, ठीक। तो इनको समझने के पहले हमें यहाँ पे इस टॉपिक के अंदर क्या करना है बेटा, इस टॉपिक के अंदर हम लोग को पढ़ना है कि ये एटॉमिक स्ट्रक्चर एक्चुअल में है क्या। तो एटॉमिक स्ट्रक्चर नथिंग बट द, हम लोग को एटम्स के स्ट्रक्चर के बारे में जानकारी लेनी है, और एटम के स्ट्रक्चर के बारे में जानकारी लेना मतलब एटम्स के इंटरनल स्ट्रक्चर्स के बारे में जानकारी लेना। और ये चीजें आप लोग को इस एटॉमिक स्ट्रक्चर में पूरे डिटेल से मिलेगी, और ये इतना शानदार और अच्छा टॉपिक है, मजेदार टॉपिक है कि आपको मजा आ जाएगा, ठीक है। तो आप मेरे साथ में बने रहिए, मेरे वीडियो लेक्चर को पूरी तरीके से देखिए, सेटिस्फाइड होके ही आप लोग जाएंगे, और मैं आपको दावा देता हूँ कि आप लोग को और भी नई नई चीजें इससे मिलती जाएगी मेरे थ्रू। बस आप लोग तुरंत अगले महीने में मेरे साथ में ज्वाइन हो जाओ ऑनलाइन क्लासेस में, ताकि आप लोग का 11th का जो पोर्शन है वो जल्द से जल्द स्टार्ट हो जाए मेरे साथ, ठीक। तो एटॉमिक स्ट्रक्चर के अंदर हम लोग को जो पढ़ना है कि भाई इंटरनल स्ट्रक्चर एटम के कैसे होते हैं, किस तरीके से उसके अंदर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन और न्यूट्रॉन को हम लोग एक्यूमुलेट करते हैं, उनकी पोजीशन किस तरीके से डिसाइड की गई है, उसके पीछे की थ्योरी क्या है, उसके पीछे के ड्रॉबैक्स क्या है, और किन किन साइंटिस्टों ने इस थ्योरी के ऊपर हमें एक्सप्लेनेशन दिया था, और उनके इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशंस क्या है, ये सभी चीजें हम लोग को इसके अंदर पढ़नी है। तो ये आपका पीरियोडिक टेबल के जो एलिमेंट्स होते हैं ना पीरियोडिक टेबल्स में, उन सभी एलिमेंट्स के बारे में आप लोग को जानना है। तो आप लोग को उस एलिमेंट के अंदर रहने वाले एटम्स के ऊपर जानना है और उनके स्ट्रक्चर्स के ऊपर जानना है। तो हर एक एलिमेंट में बेटा पीरियोडिक टेबल के हर एक एलिमेंट में क्या होता है, एटम्स होते हैं। चाहे कोई भी एलिमेंट क्यों ना हो, हर एक में क्या होता है, एटम होता है। अभी इनको ना स्टार्ट करते हुए मैं पहले स्टार्ट करता हूँ बेटा बेसिक से। आप लोगों ने बिल्डिंग बनते हुए देखी होगी, बिल्डिंग में क्या लगता है बेटा, ईंटें लगती है। तो वो ईंटें कैसी होती है, सैकड़ों ईंटें लगने के बाद में एक बिल्डिंग तैयार होती है, जानते हो। तो वो बिल्डिंग मतलब क्या है, आप लोग का है मैटर। वो बिल्डिंग क्या है बेटा, आप लोग का एक मैटर है। तो मैटर का मतलब क्या है, तो मैटर नथिंग बट द एनीथिंग व्हिच हैव मास एंड ऑक्यूपाई स्पेस। आप लोग को देखो स्क्रीन के ऊपर नजर आ रहा होगा कि मैटर का मतलब क्या होता है। तो ये 9th स्टैंडर्ड का ही टॉपिक है, इसके अंदर लिखा गया है साफ तरीके से कि एनीथिंग व्हिच हैव मास एंड ऑक्यूपाई स्पेस, तो उसको हम बोलते हैं बेटा मैटर। तो ये जो बिल्डिंग बनी है तो उसके अंदर जो स्पेस ऑक्यूपाई किया हुआ है, वो स्पेस के अंदर आप लोग को कौन है, मैं आपका ईंट। तो बिल्डिंग में जो लगने वाली जो ईंट है ना, वो उसका मेन पार्ट है, ठीक। उन्हीं पार्ट से क्या बना हुआ है, पूरा का पूरा बिल्डिंग खड़ी हुई है, और वो क्या कहलाता है बेटा, पूरी की पूरी बिल्डिंग मैटर, बराबर। इसी मैटर के अंदर एटॉमिक स्ट्रक्चर का इन्वॉल्वमेंट होता है एटम का। इसी मैटर के अंदर एटॉमिक स्ट्रक्चर का इन्वॉल्वमेंट होता है, जिसके अंदर आप लोग पढ़ते हो एटम्स के बारे में, ठीक। तो एटम का हम लोग पहले हिस्ट्री देखेंगे कि हिस्ट्री एक्चुअल में दी किसने थी, कौन है वो साइंटिस्ट जिसने इसके ऊपर जानकारी दिया था हमें एटम्स के ऊपर। तो आपके स्क्रीन के ऊपर दिख रहा होगा ये जो 3 साइंटिस्ट हैं, इन 3 इंडियन और ग्रीक फिलोसोफर्स जो आपके सामने दिखाई दे रहे हैं, इंडियन और ग्रीक फिलोसोफर, इन साइंटिस्टों ने एटम के बारे में डिस्कवर किया था। पर इतना याद रखना बेटा, इनके पीछे इंपॉर्टेंट चीज ये है कि जो साइंटिस्ट है आपके सामने जो दिख रहे हैं, ये इन्होंने सिर्फ एक थियोरेटिकल पार्ट रखा था, इनका कोई भी एक्सपेरिमेंटल सपोर्ट नहीं था, कोई भी प्रूफ इन्होंने प्रॉपर तरीके से उसके ऊपर नहीं दिया था। तो चलो देखते हैं कि उन्होंने बताया क्या था। उनका कहना क्या था बेटा कि एटम जो है वो एक बिल्डिंग ब्लॉक है मैटर का। एटम क्या है, एक बिल्डिंग ब्लॉक है मैटर का। तो इसके ऊपर एक्सप्लेनेशन हमारे इंडियन और ग्रीक फिलोसोफर ने दिया था। कैसे दिया था, तो उन्होंने एक छोटा सा एग्जांपल लिया कि भाई एक वुडन का पीस ले रहा हूं। आप लोग ने 100 मिल देखी होगी जहां पे लकड़ों को काट कर उससे कुछ नई नई चीजें बनाते हैं, बराबर है। तो आप देखो वुडन पीस को जब हम लोग क्रश करते हैं तो वो धीरे धीरे क्या होता है, कंटिन्यूअस ब्रेक होते रहता है। अब मैं क्या कर रहा हूँ, एक छोटे से वुडन के टुकड़े को घसते जा रहा हूँ, उसके छोटे 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 क्या कर रहा हूँ, टुकड़े करते जा रहा हूँ। एक टाइम ऐसा आएगा कि वो इन छोटे छोटे पार्टिकलों में क्या होगा, कन्वर्ट हो जाएगा। ये छोटे छोटे वुडन के पार्टिकल में क्या होगा, ये कन्वर्ट होगा। अब ये छोटे छोटे जो पार्टिकल आपको दिखाई दे रहे हैं,
इन छोटे छोटे पार्टिकल को आप फर्दर टुकड़े कर सकते हो क्या? नहीं बेटा। क्यों नहीं कर सकते हो? कि जो चीज हमारे उंगली पर भी मान ही रही है, इस उंगली पर भी वो दिखाई नहीं दे रही है, ऐसे छोटे से पार्ट का हम लोग डिवीजन कैसे कर सकते हैं? तो ये जो आखिरी पार्ट जिसको हम लोग देख नहीं सक रहे हैं, उसी को हम क्या लिखते हैं बेटा? एटम। उसी को हम क्या लिखते हैं? एटम। तो यहाँ पे एटम्स के बारे में जानकारी हम लोग को किसने दिया था? इंडियन और ग्रीक फिलोसोफर ने। तो इंडियन फिलोसोफर ने उसको नाम क्या दिया बेटा? अणु और परमाणु। क्या नाम दिया उसको? अणु और परमाणु। फिर हमारे जो ग्रीक फिलोसोफर्स थे बेटा, ये जो है ये कौन है आपके बेटा? ग्रीक फिलोसोफर है। ये कौन है? ग्रीक फिलोसोफर। तो इन ग्रीक फिलोसोफर्स ने क्या दिया था आप लोग को? जानकारी दिया था एटोमिया। इनके लैंग्वेज में क्या लिखा जाता है उसको? एटोमिया, जिसका मतलब क्या होता है? एटम। इसका मतलब क्या होता है बेटा? एटम। एटोमिया उसको हम लोग इन द सेंस क्या रख रहे हैं? एटम। पर जो एटोमिया है या अणु या परमाणु है बेटा, वो हम लोग को क्या बोलता है कि जो आप लोग को छोटे पार्टिकल मिल रहे हैं ना, ये पार्टिकल्स को हम लोग फर्दर तो डिवाइड नहीं कर सक रहे, इसीलिए इस पार्टिकल को उन्होंने बोल दिया एटम, जिसका मतलब होता है विच फर्दर नॉट डिविजिबल। क्या लिखा जाता है बेटा? विच फर्दर नॉट डिविजिबल। तो आपके स्क्रीन के ऊपर आप देखो कि एटम मतलब क्या है कि जो छोटा हिस्सा है एलिमेंट और कंपाउंड केस में, जो फर्दर डिवाइड नहीं हो सकता है। और एटम मतलब क्या है? एक इनडिविजिबल पार्टिकल है। एटम को हम क्या बोलते हैं? इट इज अ इनडिविजिबल पार्टिकल। तो ये जानकारी हम लोग को इंडियन और ग्रीक फिलोसोफर ने बोला था कि एटम एक बिल्डिंग ब्लॉक भी है मैटर का, और साथ साथ में एटम जो है एक इनडिविजिबल पार्टिकल है, जिसको हम लोग फर्दर टुकड़े नहीं कर सकते हैं। बराबर? तो अभी आप देखो कि यहाँ पे ये लैंग्वेज में प्रूफ हो गया कि किसी भी बिल्डिंग को बनाने के लिए या कोई भी चीज हम लोग को बनाने के लिए, चाहे ये वुडन का एक बोर्ड क्यों ना हो, इसको भी बनाने के लिए हमें एक छोटे छोटे पार्टिकल की जरूरत बनती है। जिस तरीके से बूंद बूंद से क्या है, एक समुद्र का निर्माण हुआ है, एक नदी का निर्माण हुआ है, उसी तरीके से यहाँ पे क्या है, छोटे छोटे पार्टिकलों से इतने बड़े मैटर को हम लोग ने यहाँ पे क्या किया है? डेवलप किया हुआ बेटा। तो मैटर मतलब वही जो मास, जिसमें मास है और वो स्पेस को क्या करता है? ऑक्युपाई करता है। ठीक। तो यहाँ पे इंपॉर्टेंट नोट क्या है? तो इंपॉर्टेंट नोट मैंने आप लोग को बताया था कि ये जो भी एक्सप्लेनेशन मैं इंडियन और ग्रीक फिलोसोफर के ऊपर दे रहा हूँ, ये एक्सप्लेनेशन एक्सपेरिमेंटल सपोर्ट पे नहीं बनाया गया था। ये प्योरली सिर्फ थिंकिंग और थ्योरेटिकल बेस पे बनाया गया था। उन्होंने सिर्फ ये सोचा था कि भाई ये पार्टिकल है और ये इसका नाम ऐसा है और ये एक इनडिविजिबल पार्टिकल है, बस ऐसा थिंकिंग किया था बेटा। कोई भी एक्सपेरिमेंटल सपोर्ट का उन्होंने यूज नहीं किया था। तो ये उनका पीछे का क्या है? ड्रॉबैक रहेगा। ठीक। तो अभी हम लोग ने ये चीजें देख ली है, आप इसको एक बार देखो। ठीक। उसके बाद में हम लोग आगे बढ़ते हैं और आगे बढ़ के हम लोग बढ़ेंगे किसके ऊपर बेटा? जॉन डाल्टन एटॉमिक थ्योरी। क्या? जॉन डाल्टन एटॉमिक थ्योरी। तो चलो आप लोग इसको एक बार रीड आउट कर लो और एक बार देख लो अच्छे तरीके से। ठीक है, फिर उसके बाद में हम आगे बढ़ते हैं। आता आपण शिकणार आहोत जॉन डाल्टन एटॉमिक थ्योरी। आता हे जॉन डाल्टन एटॉमिक थ्योरी जे आहे ना, हे आपल्या इंडियन आणि ग्रीक फिलॉसॉफरनं जे बनवलं होतं, एटमच्या बद्दल जे सांगितलं होतं, त्याच्याबद्दल काय करत आहे, हा माहिती गोळा केली आहे यांनी, डाल्टननी, आणि ते माहिती आणि आपल्या हिशोबानं प्रत्येकाला पॉइंट टू पॉइंट समजवली आहे की ऍक्च्युअल मध्ये एटम आहे का। बरोबर? तर चला आपण वेळ न घालवता त्यांच्या थ्योरीवर येऊया। आता ही जी थ्योरी आहे बेटा, हे थ्योरी नथिंग मध्ये एक पॉस्ट्युलेट आहेत कोणाचे? जॉन डाल्टनचे। ते पॉस्ट्युलेट म्हणजे काय? कोणताही एक्सपेरिमेंटल त्याला सपोर्ट नाही आहे। काय? त्याला कोणताही एक्सपेरिमेंटल सपोर्ट नाही आहे। तुम्हाला स्क्रीनवर दिसताना सर की जॉन डाल्टन काय आहे आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे। ठीक। तर तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही बघा, त्याच्यावर पूर्ण माहिती त्याला देत आहे। पण यामध्ये तुम्हाला मी सांगतोय, हे जे नॉन एक्सपेरिमेंटल बेस आहेत ना याचे पॉस्ट्युलेटचे, हे याच्यामध्ये त्याला काही भरपूर सारे ड्रॉबॅक्स पण आहेत एटमच्या बद्दल। कारण की मी सांगितलं तुम्हाला, प्रत्येक थ्योरीमध्ये काही ना काही अडचणी येतातच आणि त्या अडचणी पुढच्या थ्योरीमध्ये काय होतात? क्लिअर होतात। यामध्ये पण असंच आहे। तर कारण की एक तर एक्सपेरिमेंटल सपोर्ट नसल्यामुळं हे जे पण सांगत आहे त्याच्यामध्ये काही ना काही चुकीच्या वस्तू पण आहेतच। तर चला बघूया आपण, आणि चुकीच्या वस्तू पण तुम्हाला स्क्रीनवर दिसणारच। तर सर्वात पहिला आपण पॉइंट बघून घेऊया की एटम म्हणजे काय? की एटम जो आहे एक बिल्डिंग ब्लॉक आहे कोणाचा? मॅटरचा। बरोबर आहे? हे मी अगोदरच सांगितलं होतं की एटम कोण आहे बेटा? एक बिल्डिंग ब्लॉक आहे मॅटरचा।
आणि हाच काय करतो, रिएक्शन मध्ये टेक पार्ट करतो. म्हणजे जेवढी पण केमिकल रिएक्शन तुम्ही 10वी मध्ये बघता, 8वी मध्ये बघता, 9वी मध्ये बघता, ते सर्व रिएक्शन मध्ये तुम्हाला कोण दिसतंय टेक पार्ट करत, फक्त ऍटम दिसतात. तर एलिमेंटचे फक्त ऍटम काय करतात, रिएक्शन मध्ये टेक पार्ट करतात. तर हा एक महत्त्वाचा पॉइंट झालाय, तो जॉन डॉल्टनने आपल्या पॉस्ट्युलेट मध्ये सांगितलाय. कोणाच्या बेसवर, इंडियन आणि ग्रीक फिलॉसॉफरच्या थेअरीच्या बेसवर. बरोबर. तर आता समोर काय आहे की ऍटम जो आहे एक इनडिव्हिजिबल पार्टिकल आहे. मी काय सांगितलं होतं की एक पार्टिकल एवढा जेव्हा आपण शेवटी आपल्याला भेटतो, त्या पार्टिकलला आपण फर्दर काय डिवाइड नाही करू शकत. तो म्हणजे काय, तो दिसतच नाही आपल्याला, तर त्याचं डिव्हिजन कसं होणार. त्यामुळं त्यांनी काय सांगितलं की ऍटम जो आहे एक काय इनडिव्हिजिबल पार्टिकल आहे. ऍटम काय आहे, एक इनडिव्हिजिबल पार्टिकल आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्ही, हा जो इनडिव्हिजिबल पार्टिकल आहे ऍटम, हा आपला काय बेटा एक रॉंग स्टेटमेंट आहे. कोणाचा, जॉन डॉल्टनचा. तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. हा रॉंग स्टेटमेंट का आहे, कारण की ऍटम जो आहे हा फर्दर डिव्हिजिबल आहे. ऍटमचे काय आहेत, सब ऍटॉमिक पार्टिकल्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला शिकायला भेटतात इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. याच्या व्यतिरिक्त नियर अबाउट 72 च्या वर सब ऍटॉमिक पार्टिकल्स आहेत. पण आपण याच्यामध्ये फक्त दोनच बघत असतो. एक बघतो फंडामेंटल पार्टिकल आणि दुसरा बघतो नॉन फंडामेंटल पार्टिकल. तर तुम्हाला स्क्रीनवर फंडामेंटल आणि नॉन फंडामेंटल पार्टिकल दोन्ही दिसत आहेत. की फंडामेंटल पार्टिकल म्हणजे कोण, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि नॉन फंडामेंटल पार्टिकल म्हणजे कोण, ज्याच्यामध्ये पॉझिट्रॉन, मेसॉन, ग्रॅव्हिट्रॉन, अँटीप्रोटॉन हे सर्व काय सब ऍटॉमिक पार्टिकल्स आहेत. कोणाचे बेटा, ऍटमचे. तर हा जो स्टेटमेंट आहे बेटा, हा स्टेटमेंट जॉन डॉल्टनचा काय आहे, चुकीचा आहे. की ऍटम काय आहे, एक इंडिव्हिज्युअल पार्टिकल आहे, पण ऍटम जो आहे फर्दर डिवाइड होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय भेटतात बेटा, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन भेटतात. तर हा तुमच्या स्क्रीनवर जो आहे हा पहिला त्याचा ड्रॉबॅक तुम्हाला दिसत आहे. बरोबर. दुसरा एक तिसरा बघा आता काय म्हणताय. तिसऱ्यामध्ये काय म्हणते की ऍटम ऑफ अ पर्टिक्युलर एलिमेंट इज आयडेंटिकल इन ऑल रिस्पेक्ट. म्हणजे काय, प्रत्येक एलिमेंटचे जे ऍटम असतात ते ऑल रिस्पेक्ट म्हणजे काय, प्रॉपर्टी, त्यांच्या चारही दिशेने जी प्रॉपर्टी आहे, त्यांचा म्हणा टेम्परेचर, त्यांचे बॉइलिंग पॉइंट, त्यांचे मेल्टिंग पॉइंट म्हणा, हे सर्व चारही दिशेने काय सारखे आहे. हे आपल्याला या स्टेटमेंट मध्ये सांगत आहे की ऍटम जो आहे पर्टिक्युलर एलिमेंटचा कसा आहे, आयडेंटिकल इन ऑल रिस्पेक्ट आहे. पण याच्यामध्ये पण काय आला बेटा, ड्रॉबॅक आला. याच्यामध्ये पण काय आला, चुका निघाल्या. आता हे जे चुका आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर सुधारताना दिसत असेल की हा चूक कशामुळे झाली, आयसोटोप. याच्यामध्ये काय आहे करेक्शन, आयसोटोप. तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आयसोटोप म्हणजे काय. तो आयसोटोप म्हणजे काय, ज्याच्यामध्ये ऍटॉमिक नंबर सारखं राहणार, सेम राहणार, आणि पण त्यांचा ऍटॉमिक मास काय वेगळा राहणार. तर एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघा स्क्रीनवर, तुम्हाला कार्बनचे जे आहे 3 तुम्हाला आयसोटोप दिसत आहेत. कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. पण तुम्हाला यांचे मास व्यतिरिक्त तुमचा ऍटॉमिक नंबर जे आहे कार्बनचा तो काय सेम आहे. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, आयसोटोप. तो आयसोटोप म्हणजे काय, सारख्या एलिमेंटची फिजिकल प्रॉपर्टी काय वेगळी आहे, पण त्यांची केमिकल प्रॉपर्टी काय राहणार आहे सेम. त्यालाच आपण काय म्हणतो बेटा, आयसोटोप. आणि हा जो आयसोटोप आहे बेटा, हा आपल्या थर्ड पॉइंटचा काय करेक्शन आहे. ठीक आहे. तो काय म्हणतो, साऱ्या रिस्पेक्टनं त्यांची फिजिकल म्हणा किंवा केमिकल प्रॉपर्टी म्हणा सारखी असते, पण नाही. आपण आयसोटोप मध्ये काय बघितलं की त्यांचे मास चेंज होत आहे. मास चेंज होणं म्हणजे काय, त्यांची फिजिकल प्रॉपर्टी काय होत आहे, चेंज होत आहे, पण त्यांची केमिकल प्रॉपर्टी काय आहे, सारखी आहे. बरोबर. तर हे आयसोटोप त्याच्यामध्ये काय आलाय, ड्रॉबॅक आलाय. आता नेक्स्ट पॉइंट मध्ये बघू. आता ऍटम ऑफ अ डिफरंट एलिमेंट हॅव डिफरंट प्रॉपर्टी. काय म्हणतोय हा की ऍटम ऑफ अ डिफरंट एलिमेंट हॅव डिफरंट प्रॉपर्टी. पण बेटा याचा मतलब काय झालाय की वेगवेगळ्या एलिमेंटची प्रॉपर्टी काय राहणार आहे, वेगवेगळी राहणार आहे, असं या स्टेटमेंटचं म्हणणं झालं आहे. की म्हणजे त्यांची फिजिकल प्रॉपर्टी आणि त्यांची केमिकल प्रॉपर्टी काय राहणार आहे, वेगवेगळ्या एलिमेंटची वेगवेगळी राहणार आहे. पण मित्रांनो याच्या चौथ्या पॉइंट मध्ये पण काय करेक्शन्स निघालेला आहे, तो पण ड्रॉबॅक मध्ये गेलेला आहे. त्या ड्रॉबॅक मध्ये काय दिसतंय तुम्हाला, आयसोबार असा दिसत असेल. त्या आयसोबार मध्ये तुम्हाला काय दिसतंय स्क्रीन मध्ये की बा हा आयसोबार म्हणजे काय. तर आयसोबार म्हणजे ज्याच्यामध्ये ऍटॉमिक नंबर चेंज आहे, पण ऍटॉमिक मास काय आहे, सारखा आहे. ऍटॉमिक नंबर काय आहे त्याच्यामध्ये चेंज, पण ऍटॉमिक मास काय आहे, सेम आहे. जसं एक्झाम्पल घेऊ ऑर्गन आणि पोटॅशियमचं. तो ऑर्गन आणि पोटॅशियम मध्ये तुम्हाला काय दिसत आहे की त्यांचे ऍटॉमिक नंबर काय वेगळे आहे,
पण त्यांचे वरचे ॲटॉमिक मास काय दोघांचे सारखे आहे. किती दिसत आहे? 40 आणि 40. याच्या म्हणजे काय झालं की हा जो आहे आयसोबार याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टी जी आहे म्हणजे मास, तो दोघही एलिमेंटचा मास काय सारखा आहे. किती? 40. पण या एलिमेंट मध्ये ऑर्गन आणि पोटॅशियम मध्ये त्यांचे ॲटॉमिक नंबर काय आहेत? वेगवेगळे आहेत. तर ॲटॉमिक नंबर वेगळे म्हणजे त्यांची केमिकल प्रॉपर्टी पण काय राहणार आहे? वेगवेगळी राहणार आहे. कारण की ऑर्गन हा एक गॅस आहे आणि पोटॅशियम एक कोण आहे? मेटल आहे. त्यामुळे त्यांची केमिकल प्रॉपर्टी वेगळी आहे पण त्याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीचा पॅरामीटर कसा दिसत आहे? सारखा दिसत आहे. तर त्याला आपण काय म्हणतो? आयसोबार. तर हे आयसोबारची प्रॉपर्टी जी आहे ते ड्रॉबॅक मध्ये आलेली आहे करेक्शन मध्ये होऊन. कोणाच्या? जॉन डाल्टनच्या ॲटॉमिक थिअरी मधून, त्यांच्या पॉस्ट्युलेट मधून. बरोबर. तर हा पॉइंट पण करेक्शन मध्ये आलाय. नेक्स्ट पॉइंट बघूया आता की ॲटम ऑफ 2 or more एलिमेंट म्हणजे आपण जेव्हा कंपाऊंड बनवतो ना तो कंपाऊंड कशामध्ये बनते की ॲटम ऑफ 2 or more एलिमेंट कंबाईन इन अ सिंपल रेशो. त्याला आपण काय करतो? कंबाईन करतो इन अ सिंपल रेशो टू फॉर्म अ कंपाऊंड. तो तुम्ही स्क्रीनवर दिसताय. याच्यामध्ये तुम्हाला एक वॉटरची रिएक्शन दिसत असेल. तो वॉटरच्या रिएक्शन मध्ये तुम्हाला काय दिसत आहे? एक तरफ हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन्ही काय करतात? रिएक्ट करून काय बनवत आहे बेटा? वॉटर बनवत आहे. तो वॉटर म्हणजे काय? तुमचा कंपाऊंड आहे. आणि त्या कंपाऊंडचा काय रेशो कसा असतो? एकदम सिम्पलेस्ट रेशो असतो. बघा तुम्ही हायड्रोजन त्याच्यामध्ये किती आहेत? वॉटरमध्ये 2 आणि ऑक्सिजन किती आहेत बेटा? 1. तो रेशो किती झाला? हा 2:1 चा रेशो झालेला आहे. तो हा जो रेशो आहे हा कसा आहे बेटा? सिम्पलेस्ट होल नंबर रेशो आहे बाय व्हॉल्यूमचा. तर हा जो आहे हा आपला कंपाऊंड आहे. याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला भरपूर सारे एक्झाम्पल तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला कंपाऊंड जे आहे फॉर्मेशन होत असेल. तर हे सर्व जे कंपाऊंड आहेत ना बेटा 2 किंवा 2च्याहून जास्त एलिमेंट न काय असतात? कंबाईन करून भेटतात. बरोबर. पण यामध्ये मित्रांनो नोट काय आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की कंपाऊंड मध्ये जो कंपाऊंड असतो आणि जो रिएक्टंट मध्ये आपल्याला दिसत आहे ते रिएक्टंट आणि जे प्रोडक्ट आहे ते दोन्ही या कंपाऊंड मध्ये काय राहतात? वेगळी प्रॉपर्टी दर्शवतात. जसे तुम्हाला वॉटर दिसत आहे तर वॉटर जे बनत आहे ते हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या रिएक्शन मुळे बनत आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन जे आहे बेटा हे गॅस आहे आणि वॉटर काय आहे? लिक्विड आहे. त्यामुळे गॅसची प्रॉपर्टी लिक्विड सारखी बिलकुल होणार नाही. म्हणून आपण म्हणतोय की कंपाऊंडची प्रॉपर्टी नेहमी काय राहते? वेगळी राहते. कोणापासून? गॅसियस पासून. तो वॉटरचा एक्झाम्पल तुमच्या समोर दिसत आहे की त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन जे काय गॅस आहेत पण वॉटर काय बेटा? हा लिक्विड आहे. तर त्याची प्रॉपर्टी वॉटरची वेगळी असणार आहे आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजनची प्रॉपर्टी काय असणार आहे? वेगळी असणार आहे. तुम्हाला अगर मी सांगतो की हायड्रोजन जो असतो ना हायड्रोजन आणि ऑक्सिजन हा आपल्या रॉकेट फ्यूल मध्ये वापरला जातो स्पेसशिप मध्ये. ठीक आहे. तो सर्वात प्युरेस्ट फॉर्म ऑफ फ्यूल असतो ज्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू खूप जास्त असते. कोणाची? हायड्रोजनची. आणि ऑक्सिजन तर प्रत्येकाला माहित आहे की कोरोनाच्या काळामध्ये सर्वात जास्त काय लागत आहे आपल्याला? ऑक्सिजनचे सिलेंडर लागत आहे. तो ऑक्सिजन म्हणजे काय? सपोर्टिव्ह फॉर द लाईफ. बरोबर आहे. तर याच्यामध्ये हायड्रोजनची पण प्रॉपर्टी वेगळी आहे, ऑक्सिजनची पण प्रॉपर्टी वेगळी आहे आणि वॉटरची पण प्रॉपर्टी काय दिसतात बेटा? वेगळी दिसत आहे. तर हे जे आहेत हे सर्व काय बेटा? पॉस्ट्युलेट आहेत. कोणाचे? आपले जॉन डाल्टन ॲटॉमिक थिअरीचे. बरोबर. आता तुम्ही बघा यांच्या ड्रॉबॅक मध्ये तुम्हाला अजून 2 पॉइंट ऍड होताना स्क्रीनवर दिसत असेल. ते कोणते आहेत? तर पहिला हा पॉइंट आहे आपला की जॉन डाल्टनने आपल्याला ॲटमच्या इंटरनल स्ट्रक्चर बद्दल माहिती नाही दिलेली आहे. ठीक आहे. तो पहिल्या पॉइंट मध्ये तुम्हाला दिसत असेल की ॲटमच्या इंटरनल स्ट्रक्चरची प्रॉपर्टी बद्दल काहीही माहिती जॉन डाल्टनने नाही दिली. दुसरा पॉइंट तुम्हाला काय दिसत आहे की जॉन डाल्टन जो आहे त्या जॉन डाल्टनने आपल्याला फक्त काय सांगितलं की ॲटम जो आहे एक इनडिव्हिजिबल पार्टिकल आहे. बरोबर आहे. पण त्यांनी हे नाही सांगितलं की बा ॲटम जो आहे तो रिएक्शन मध्ये टेक पार्ट कसा करतो, मॉलिक्यूल ॲटम पासून कसे बनतात, कंपाऊंड ॲटम पासून कसे बनतात याच्याबद्दल पण माहिती आम्हाला जॉन डाल्टनने नाही दिलेली आहे. बरोबर. आणि शेवटला पॉइंट तुम्हाला काय दिसत आहे की ॲटम इज नेदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. का सांगितलं बेटा मी असं? ॲटम इज नेदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड कारण की मॅटरचा पार्ट आहे कोण? ॲटम. ठीक आहे. खूप ॲटम मिळून काय बनलेला आहे? मॅटर बनलेला आहे. त्यामुळे मॅटरच्या लहान जो पार्ट आहे तो कोण आहे बेटा? ॲटम आहे. बरोबर. जसं आपण मॅटरच्या डेफिनेशन मध्ये लिहित असतो ना की मॅटर नेदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, तसं ॲटमचंही डेफिनेशन राहणार आहे की ॲटम म्हणजे काय? स्टेटमेंट राहणार आहे की ॲटम इज नेदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. तो हा जो आहे
जॉन डॉल्टनचे पॉस्ट्युलेट आणि जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ते तुमचे काय आहेत बेटा, ड्रॉबॅक्स. हे आपले जॉन डॉल्टनचे आहे. तर हा छोटासा डेमो लेक्चर मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, तुमचे फीडबॅक आमच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला आवडला असेल तर याचे पुढचे पण लेक्चर तुम्हाला आम्ही पाठवू. तुम्ही 10 दिवस फ्री लेक्चर बघा आमचे, तुम्हाला इंटरेस्ट नक्की येणार. आणि मेन फायदा म्हणजे काय की तुम्हाला अंबाजोगाईमध्येच सर्व व्यवस्था भेटणार. जसं जसं लॉकडाऊन हटणार त्याच्यानंतर आम्ही खूप सारी व्यवस्था तुमच्यासाठी स्पेशल ठेवू, ताकी तुम्हाला एज्युकेशन मध्ये काहीही प्रॉब्लेम नाही हो, तुमचं एज्युकेशन व्यवस्थित चालावं. कारण की 11वी जी आहे लवकर चालू केल्यामुळे तुमची प्रिपरेशन पण लवकर होणार, तुमचा सिलेबस पण टाइमवर होणार आणि तुमची प्रॅक्टिस पण भरपूर होणार. हा आमचा मागचा उद्देश आहे. म्हणून आम्ही 11वीचे बॅचेस पुढच्या महिन्यामध्ये चालू करत आहे. तुम्ही आमच्या क्लासला नक्की व्हिजिट द्या, व्हिडिओ लेक्चर्स नक्की बघा आणि तुमचे फीडबॅक आम्हाला खूप महत्त्वाचे आहे, ते नक्की तुम्ही आम्हाला द्या. आजचा लेक्चर तुम्ही बघितलाय याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.